नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गर्लफ्रेंडच्या वादातून एका नाबालिग विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूरच्या धरमपेठ परिसरातील 16 वर्षीय नाबालिग विद्यार्थी आणि आरोपी सलमान खान राहणार जाफरनगर तसेच त्याचा मित्र सैफी राहणार सदर परिसर हे एकमेकांचे परिचित आहेत। सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी आरोपी सलमानने नाबालिग विद्यार्थ्याकडे त्याच्या मैत्रिणीशी ओळख करून देण्याची विनंती केली होती। विद्यार्थ्याने त्याची ओळख करून दिली होती, मात्र काही दिवसांपूर्वी सलमान आणि त्या विद्यार्थ्यामध्ये वाद झाला। 14 एप्रिल रोजी नाबालिग विद्यार्थी त्याच्या मैत्रिणीच्या हॉस्टेलवर असताना सलमानने त्याला फोन करून लोकेशन विचारले। विद्यार्थ्याने तो पिकेलो कॅफेवर असल्याचे सांगितले। काही वेळातच सलमान आणि सैफी हॉस्टेलवर पोहोचले आणि विद्यार्थ्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मोमीनपुरा येथे घेऊन गेले। तिथे एका खोलीत त्याला बंद करून बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली। इतकेच नाही तर या मारहाणीचा व्हिडिओही तयार करण्यात आला। कसेबसे आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर नाबालिग विद्यार्थ्याने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। आम्ही 14 तारखेला दिवसपाळी अधिकारी असताना तक्रारदार हा 16 वर्षाचा असून त्याचा मित्र सलमान याने त्याला कुठे आहे विचारले, तेव्हा त्याने धरमपेठ कॅफेमध्ये असल्याचे सांगितले। तो आरोपी कॅफेमध्ये गेला। त्यांना तक्रारदार मिळून आला नसल्याने तो त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेला। तेव्हा तक्रारदार हा त्याच्या मैत्रिणीच्या घरी मिळून आल्याने ते तिघे मित्र असल्याने सोबत मोमीनपुरा या ठिकाणी गेले। मोमीनपुरा या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या घरी गेले व रूमचा दरवाजा बंद करून तू माझ्यासोबत खोटे का बोलले या कारणावरून त्याला बेल्टने मारहाण केली आहे। त्यासोबत असलेला एक सलमानचा आणखी एक मित्र होता। त्यांनी मारहाण करताना त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे। मध्ये आपण 118(1) 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आपण।